श्री स्वामी समर्थ. मी गणपती बाप्पासाठी आज मोदक बनवलेले आहेत. तर इथं 2 नारळ फोडून घेतलेले आहेत, वरचे सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर खोबरं आपलं बारीक झालेलं आहे. आता एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच साजूक तूप घातलेलं आहे आणि कट केलेले काजू, बदाम आणि 1 चम्मच खसखसे परतून घेतलेला आहे. तर त्याच पॅनमध्ये मी 2 चम्मच पाणी घालून बारीक करून घेतलेला गूळ पाव किलो हा घातलेला आहे त्याच्यामध्ये. तर आता हे गूळ आपला मेल्ट झालेला आहे इथं. तर त्याच्यामध्ये वाटून घेतलेलं खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून 1 चम्मच वेलची पावडर आणि तळलेले ड्रायफ्रूट घातलेले आहेत. तर तयार आहे आपलं सारण. आता मोदकासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर त्याच्यासाठी मी 1 चम्मच मीठ घातलेलं आहे, छोटा चम्मच, आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घेतलेलं आहे. तर इथं छोट्या छोट्या गोळ्या केलेल्या आहेत मी सुक्या पिठामध्ये भरून लाटून घेतलेला आहे. तर पहिला मोदक मी हा हळदी कुंकवाचा बनवलेला आहे. अंगारकी चतुर्थीला असे मोदक बनवावे, एक हळदी कुंकवाचा आणि एक मिठाचा, 21 मोदकांमध्ये. तर आता हळदी कुंकवाचा मोदक तयार झालेला आहे. आता एक मीठ घातलेला मोदक बनवायचा आहे आणि बाकी सारे सारण भरलेले. तर इथं मी अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत. पाणी गरम झालेलं आहे, चाळणीला तेल लावून सर्व मोदक मी आता उकडण्यासाठी ठेवून देणार आहे. तर इथं 2 दिवेही केले होते मी पिठाचे आणि 21 मोदक. तर आता तयार झालेला आहे आपला मोदकाचा नैवेद्य. गणपती बाप्पाला आरती करून दाखवलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.